हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. आज डेली रुटीनवरती व्हिडिओ नाही आहे किंवा मग एखाद्या रेसिपीवरती नाही आहे. आज मी माझं पाळीच्या दिवसांमधलं रुटीन दाखवणार आहे. म्हणजेच मी माझ्या पिरियड्सच्या दिवसांमध्ये मी माझी स्वतःची काळजी कशी घेते हे आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण आपल्याला ना या दिवसांमध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात. स्वभावामध्ये खूप चेंजेस होतो, मूड स्विंग्स होतात. खूप सारा त्रास होतो आणि म्हणजे ओटीपोट दुखणं, कंबर दुखणं किंवा मग चिडचिड होणं, आपल्याला शांततेची या दिवसांमध्ये खरंच खूप गरज असते. त्याच्यामुळे तुम्ही जर हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की समजेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. नवीन कोण अजून बघत असेल तर. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पिरियड्समधल्या दिवसाची सुरुवात माझी अशी होते, सकाळी मी क्लिनिंग किंवा मग जास्तीत जास्त करून साफसफाईकडे जास्त लक्ष देते आणि सकाळी अशी माझी सुरुवात झाल्यानंतर मी सगळं घरामधलं जे काही काम असतं ते करून घेते आणि जास्तीत जास्त करून ह्या दिवसामध्ये ना आपली चिडचिड फार होत असते. त्याच्यामुळे मी काय करते, जेवढं शांत राहता येईल ना तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करते. जास्त करून आपल्याला जर मुलं असतील आणि मुलांमुळे जर आपली जास्त चिडचिड होत असेल तर ह्या दिवसामध्ये तर जास्तच होते. मी जास्त करून शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करत असते, चिडचिड न करण्याचा प्रयत्न करत असते. जेवढं होईल तेवढं शांत होण्याचा प्रयत्न करते आणि काय होतं ना, हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपल्या स्वभावामध्ये किंवा मग आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात आणि ह्या दिवसामध्ये तर जास्तीत जास्त करून आपले मूड स्विंग्स जास्त होतात. म्हणून मग मी काय करते, जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःलासुद्धा असं एकदम एनर्जेटिक ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तर ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे. आणि या दिवसामध्ये ना मी जास्तीत जास्त करून शांत राहण्याचा प्रयत्न करते. कारण मला खूप जास्त अशी चिडचिड होते आणि ह्या दिवसामध्ये मला क्राईम्स पण खूप येतात. ओटीपोटात दुखणे, जास्त करून पाठीमध्ये दुखणे आणि खूप त्रास होतो. ब्लोटिंग पण खूप होतं. त्याच्यामुळे खूप शांत राहण्याचा प्रयत्न करते. आता सध्या खूप सारी थंडी चालू आहे. त्याच्यामुळे मग मी सध्या तरी कॉटनचे ड्रेस घालण्याचा प्रयत्न करते आणि फुल स्लीव्हजवाले ड्रेस घालण्याचा प्रयत्न करते. कारण थंडीमुळे आणि आपली स्किन पण चांगली राहते आणि शिवाय मी स्वतःला पॅम्परिंग करण्याचा सुद्धा या दिवसामध्ये खूप सारा प्रयत्न करते. कारण जेवढं आपण स्वतःला पॅम्पर करू, जेवढं आपण स्वतःला छान असं फ्रेश फील करून देऊ, तेवढं आपण या दिवसामध्ये म्हणजे ज्या पाळीच्या दिवसामध्ये आपण खूप छान एनर्जेटिक असं आपण राहू शकतो. तर आता मी माझं जे काही फ्रेश झाल्यानंतर म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यानंतर जे काही स्किन केअर असतं ते करायला घेतलेलं आहे आणि या दिवसामध्ये काय होतं ना, आपली जास्तच चिडचिड होते आणि जास्त असं आपण मुलांवरती सुद्धा खूप जास्ती चिडचिड करतो, रागराग करतो. तर ते सगळ्या गोष्टी होऊ नये आणि मला स्वतःला खूप छान वाटावं यासाठी मी कपडेसुद्धा अशी घालते, जी मला छान दिसतील आणि जी मला कम्फर्टेबल फील करून देईल, असेच मी कपडे वेअर करत असते. आणि मला देखील स्वतःला छान वाटेल आणि या दिवसामध्ये तर ना आपण अशीच कपडे वेअर केली पाहिजे, जेणेकरून आपला मूडसुद्धा छान राहील, दिवसभरासाठी फ्रेश राहील. तर आता मी माझं जे काही सकाळचं स्किन केअर असतं ते सुद्धा या दिवसामध्ये मी अजिबात चुकवत नाही. या दिवसामध्ये काय होतं ना, आपल्या स्किनवरती, आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स येतात आणि या दिवसामध्ये तर हमखास येतात म्हणजे येतातच. त्याच्यामुळे आपलं स्किन केअर कधीही चुकवायचं नाही. मी स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर सनस्क्रीनसुद्धा अप्लाय करते या दिवसामध्ये, अजिबात चुकवत नाही. लिप बाम लावायलासुद्धा विसरत नाही आणि असं मी सकाळच्या वेळेला पॅम्परिंग मला स्वतःला करत असते. तर असं पॅम्परिंग केल्यामुळे दिवससुद्धा आपला खूप छान जातो आणि मस्त वाटतं या दिवसामध्ये. त्याच्यामुळे मी असं तयार होत असते आणि दिवसातून मला असं 2-3 वेळा तयार व्हायला खूप आवडतं आणि जेवढं आपण दिवसभरामध्ये आपल्या स्वतःला असं तयार करू ना, तेवढा आपला दिवस पाळीच्या दिवसांमधला चांगला जातो. आता तर खूप सारी थंडी असल्यामुळे आपल्याला खरं सांगू का खूप जास्ती त्रास होतो. जास्त करून ज्यांचे ऑपरेशन्स वगैरे झालेले आहेत किंवा मग ज्यांना जास्त पाठीचा, मणक्याचा त्रास आहे ना, त्यांना तर या दिवसामध्ये खरंच खूप त्रास होतो. तसंच मला देखील या दिवसामध्ये पहिल्यापासून खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मी खूप सारी आता सध्या तरी काळजी घेते. कारण तिशीनंतर आपल्याला खूप सारे चेंजेस करावे लागतात आपल्या लाईफमध्ये, आपल्या राहणीमानामध्ये. तसंच मी माझ्या राहणीमानामध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस केलेला आहे आणि मी स्वतःला खूप छान असं ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करते.
त्याचबरोबर मी या दिवसांमध्ये जेवणसुद्धा खूप सारं हलकं घेण्याचा प्रयत्न करत असते. जसं की आता पाहू शकताय तुम्ही, मी इथे एक चपाती घेतलेली आहे, गवार आणि गाजर घेतलेला आहे. तर तुम्ही या दिवसांमध्ये सलाडचा समावेश करू शकता किंवा मग तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकता. आणि मी जेवणसुद्धा असंच घेते, जे मला आवडते तेच जेवण मी खाण्याचा प्रयत्न करते. मला जे आवडत नाही ते मी खाण्याचा प्रयत्न करत नाही या दिवसांमध्ये. आणि का का म्हणून ते पण सांगते, कारण या दिवसांमध्ये आपल्याला ब्लोटिंग जास्त होतं आणि तेच जास्त न होऊ देता आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची असते. यासाठी मी जेवण हलकं घेते. आणि त्याचबरोबर मी दुपारच्या वेळेला मी फेस पॅक अप्लाय करायला घेते या दिवसामध्ये. कारण या दिवसामध्ये आपल्या स्किनवरती खूप सारे पिंपल्स येतात, खूप सारे इश्यूज होतात. त्याचबरोबर हार्मोनल इनबॅलन्समुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे ॲक्नेचे प्रॉब्लेमसुद्धा होतात. खूप मोठे-मोठे पिंपल्स येतात. त्याच्यामुळे मी दुपारच्या वेळेला जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो या दिवसांमध्ये, तेव्हा मी फेस पॅक अप्लाय करायला अजिबात विसरत नाही. आणि फेस पॅकसुद्धा मी असाच घेते जो माझ्या चेहऱ्यावरती सूट होईल. तर हा गुड वाईब्सचा फेस पॅक आहे. खरंच खूप छान आहे आणि आपली जी काही डेड स्किन आहे ते निघून जाते आणि आपल्याला एकदम ब्राईट स्किन मिळते. त्याच्यामुळे मी हा फेस पॅक अप्लाय करते. तुमच्याकडे जर हे गुड वाईब्सचं फेस पॅक नसेल तर तुम्ही दही, हळद आणि बेसनसुद्धा वापरून तुम्ही फेस पॅक करून तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. तर मी अशा प्रकारे हा फेस पॅक वापरते, जेणेकरून माझी स्किनसुद्धा छान राहील आणि या दिवसांमध्ये मला फ्रेशसुद्धा वाटेल. यासाठी मी दुपारच्या वेळेला असं फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करते. तर या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरती जी काही डेड स्किन असते किंवा मग ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात किंवा मग जास्तीत जास्त करून पिंपल्स आलेले असतात, ते सगळे येऊ नये यासाठी मी हा फेस पॅक वापरते. या पाळीच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्यावरती खूप सारं सीबम सिक्रेट होत असतं. त्याच्यामुळे चेहऱ्याची अशी काळजी घेतलीच पाहिजे पाळीच्या दिवसांमध्ये, म्हणून मग मी हे फेस पॅक अप्लाय करते. त्याचसोबत मी या दिवसांमध्ये थोडीशी झोप घेण्याचा सुद्धा प्रयत्न करते. कारण या दिवसामध्ये शक्य तेवढं आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अर्धा ते पाऊण तास झोप झाल्यानंतर मी पॅड देखील असेच वापरले पाहिजे, जे आपल्याला कम्फर्ट फील करून देतील. म्हणून मी इथे प्रो इझीचे सॅनिटरी नॅपकिन घेतलेत. ते वापरते मी. नॅचरल कॉटनने बनलेले आहेत आणि जेंटल आहेत आणि स्किनवरती त्याचसोबत रॅशेस आणि इरिटेशनला प्रिव्हेंट करतं. अजूनही काही जणी क्लोथ्स यूज करतात, त्याच्यामुळे अनहायजेनिक आणि अनकम्फर्टेबल गोष्टींमुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला कम्फर्ट फील करून देतील असेच पॅड वापरले पाहिजेत. आणि 8 लेयर युनिक प्रोटेक्शन आहे ह्यामध्ये, त्यामुळे मॅक्झिम ॲब्झॉर्प्शन तर होतंच आणि त्याचबरोबर लिकेज प्रिव्हेंट पण होतो. आणि नीम आणि सॅफ्रॉनयुक्त आहे, त्यामुळे रॅशेस आणि बॅक्टेरियल ग्रोथपासून सुटका मिळते आणि त्याचसोबत ऑल डे कम्फर्टसुद्धा मिळतो. तर फ्रेशनेससुद्धा राहतो आणि एक्स्ट्रा लार्ज आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा नाही. सॉफ्ट आणि फ्लेक्झिबल डिझाईन आहे, त्यामुळे आपल्या पॅन्टीजला परफेक्ट बसलं जातं. आणि ह्या दिवसात पॅन्टीसुद्धा अगदी कॉटनच्या वापरायच्या. नॉर्मली पण आपण कॉटनच्याच वापरायच्या, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या इंटिमेट एरियामध्ये सुद्धा एक फ्रेशनेस राहील आणि आपल्याला ऑल डे कम्फर्ट वाटेल आणि कॉन्फिडन्स देखील मिळेल. मला तर हे खूप सूट झालेत. तुम्हाला सूट झाले तर मला आनंदच आहे. पिरियड्समध्ये दर 4 तासाला मी सॅनिटरी नॅपकिन बदलते आणि ते गरजेचे आहे. जरी फ्लो असेल नसेल तरीसुद्धा आपण दर 4 तासाला हे बदललेले पाहिजे. ते गरजेचे आहे आपल्याला. त्याचबरोबर मी या दिवसांमध्ये मोबाईलवरती किंवा टी व्हीमध्ये जास्त वेळ न घालवता निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवते. मी गॅलरीमध्ये उभं राहून बाहेरचं जो काही नजारा आहे तो बघत असते. कारण सायंकाळच्या वेळेला पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज खूप छान वाटतं हे सगळं ऐकायला. निसर्गाचा आवाज खूप छान वाटतो. जसं आपण मेडिटेशन करतो ना, मेडिटेशन करताना कसं एकदम शांत आपल्याला पाहिजे असतं, तसंच मला या दिवसामध्ये शांत राहण्याचा मी प्रयत्न करते आणि निसर्गाचा जो काही आवाज आहे प्राण्यांचा, पक्ष्यांचा तो फील करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मनालाही शांतता मिळेल आणि छान वाटेल. म्हणून मग मी थोडा वेळ इथे घालवते. माझ्या बाल्कनीमधून खरंच खूप छान व्ह्यू दिसतो. गाथा मंदिरसुद्धा समोर दिसतं. त्याच्यामुळे मग मी इथेच उभं राहून जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मला खूप छान आणि फ्रेश वाटेल या दिवसांमध्ये. या दिवसांमध्ये आपण जेवढं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपलं माइंड शांत राहतं. या दिवसांमध्ये आपल्याला कोणती पुस्तके वाचू वाटत असतील तर ते नक्कीच वाचावी. मूव्ही कोणता छान वाटत असेल तर तो बघावा. मीही तसंच करते. मूव्ही कोणता आवडला तर तो बघते. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मग मी काही जे छान सॉन्ग्स असतात ते ऐकून झोपी जाते. तर हे होतं माझं पाळीच्या काळामधलं रुटीन, म्हणजे मंथली जे रुटीन असतं ते रुटीन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.